जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचा भव्य विशाल सत्संग नाशिक येथील श्रीकृष्ण लॉन्समध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। या सत्संगासाठी नाशिक जिल्ह्यासह परिसरातून संत रामपालजी महाराजांचे शेकडो अनुयायी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते। यावेळी सत्संगाच्या माध्यमातून हरियाणातील गिरावड झज्जर येथे दिनांक 11 जानेवारी रोजी 350 गावांच्या उपस्थितीत संत रामपालजी महाराज यांना प्रदान करण्यात आलेल्या किसान संत गरीबदास गरिमा सन्मानबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान, गुजरात आदी पूरग्रस्त राज्यांमध्ये अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातील साचलेले पाणी काढण्यासाठी हजारो फूट पाईप, 10 ते 50 HP क्षमतेच्या मोटर्स व जनरेटर उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला। या सामाजिक व मानवतावादी कार्याची दखल घेत हरियाणातील शेतकरी संघटना व सरपंच असोसिएशनच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला। हरियाणातील ऐतिहासिक सन्मान सोहळ्याला 10 लाखांहून अधिक शेतकरी व नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली होती। तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देश विदेशातून करण्यात आले असून लाखो प्रेक्षकांनी हा सोहळा पाहिलाय। नाशिक येथील सत्संगात संत रामपालजी महाराज यांनी उपस्थित शेतकरी व भाविकांना संबोधित करताना सांगितले की कोणीही उपाशी झोपणार नाही, कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही। अन्न, वस्त्र व निवारा हा प्रत्येक गरिबाचा अधिकार असून अन्नपूर्णा मोहिमेअंतर्गत देशभर गरजू कुटुंबांचे सर्वेक्षण सुरू आहे। शास्त्रानुकूल सतभक्तीचे महत्त्व सांगत श्रीमद भागवत गीता, वेद व पुराणांमधील रहस्य प्रमाणासह स्पष्ट करण्यात आली। यावेळी काही अनुयायांनी आपल्या जीवनातील सकारात्मक बदल, रोगमुक्ती व मानसिक शांतीचे अनुभव कथन केले। कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। सतलोक आश्रम, ढवळपुरी, अहिल्यानगर येथे दिनांक 27, 28 व 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महासमागमासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वृत्तसंकलन विभाग, एव्ही न्यूज, नाशिक।